नमस्कार, मी मयुरा. स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलवर. चला तर मी आज बनवणार आहे मुरमुरा लाडू. हे लाडू बनवणे खूप सोपे आहे. हे लाडू लहान मुलांना खूप आवडतात. हे लाडू बनवण्यासाठी फक्त 20 ते 25 मिनटं लागतात. चला तर हे लाडू बनवण्यासाठी काय सामग्री लागणार आहे ते बघूया. 300 ग्रॅम गूळ घेतला आहे. तुम्ही जो उपलब्ध असेल तो घेऊ शकता. 200 ग्रॅम मुरमुरे आहे. अर्धा वाटी पाणी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर एक मोठी कढई ठेवून ती फुल आचेवर तापून घ्यायची. त्यानंतर त्याच्यात 1 चमचा तूप टाकायचं. तुपामुळे गुळाला चांगली चमक येते. लाडू पण चमकदार होतात. गूळ टाकल्यानंतर त्यात अर्धी वाटी पाणी टाकायचं. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. गुळाचे खडे चांगले फोडून घ्यायचे. गुळाला चांगली उकळी आल्यानंतर पाक हलवत राहायचा. चेक करत राहायचा घडोघडी. पाक झाला आहे का नाही हे बघण्यासाठी आपल्याला एक पद्धत वापरायची आहे. वाटीत थंड पाणी घ्यायचं. त्यामध्ये 1-2 थेंब पाकाचे टाकायचे. अजूनही पाक तयार झालेला नाही आहे. अजून 2 मिनटं लागतील पाक तयार व्हायला. परत 2 मिनटानंतर चेक केलं. अजूनही तयार झालेला नाही आहे पाक. अजून 1 मिनटानंतर आपण बघू. तोपर्यंत परातीला तूप लावून घ्यायचं, लाडू चिटकू नये म्हणून. परातीला तूप लावून घेतल्यानंतर तोपर्यंत पाक तयार झाला आहे. चेक करून घेतलं. आता त्यात मुरमुरे टाकायचे. थोडे थोडे टाकायचे जर आवश्यकतेनुसार. परत थोडे टाकले. चांगले मिक्स करून घेतल्यानंतर एका पळीला तूप लावून घ्यायचं. पळीचा चमचा घ्यायचा, त्याला तूप लावून घ्यायचं. आपल्याला ज्या आकाराचे लाडू हवे आहेत त्या आकाराचा पळीचा चमचा घ्यायचा. लाडूसाठी एक गोळे काढून ठेवायचे. त्यामुळे त्या लाडूचं तापमान कमी होतं आणि ते आपल्याला हाताने सहजासहजी बांधता येतात. तापमान कमी झाल्यानंतर हे लाडू पटपट बांधून घेत आहे. त्यामुळे हाताला चटकाही बसत नाही. पटपट लाडू बांधून घ्यायचे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.